आणि त्याच्या बापाने धर्म बंद केलं. अरे देवाची मना
देव देवायनी भला आणि देवायनी भला म्हणते
वयालेत. कोण आईस मारुतरावीस बोला. औषध दिसा मी पसर सवितर जळे संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर ते कपिंद्र गोवावा. आश्रम केल्यानं कोणी बस नाही. आश्रमाच्या बाजूला पाण्याचे खंडक, त्या खंडकामध्ये जाई जुई शवंती मोगरा अनेक फुलाच्या जाळी गुलाब मटक राज राणी हे लाव. कशा करता बाहेरचा माणूस आला आणि त्या जाळ्यावर नजर टाकल्याबरोबर त्याला वाटाव की इथं 5-6 महिने राहाव. ह्या जाळ्या खऱ्या नाही. जाळ्या कोणत्या आहेत? मायावी. आणि मायावी जेवढ्या चमचमीत दिसतात लोकाला फसवतात तेवढ्या खऱ्या जाळ्या फसवीत नाहीत. काल नेहमीला रावण बोलते बोला. गमन करा शीघ्र गती सर्व प्रकारे असे शक्ती जेने मरण पावे मारुती युक्ती साधावी. सांगितलं जसं जमलं तसं कर. ज्या गोष्टीनं मारुती मरल्या जातो ते कर. कोण म्हणते 10 तोंडाचं 4 तोंडाचं फट फट कपाळावर हाणून घेते. अरे 10 तोंडाचं गाव यानं दुपारा फुकून दिलं मग ह्यानं याला मारणं होत नाही. इथं म्हणाव तर हे मारल्याशिवाय सोडीत नाही. त्याच्यामुळे काल मी फक्त ऐकून घेते बोला. मी तुझं सांगो कपट गती तू तव केवळ कपटाची मूर्ती ते माझी कायाची युक्ती सर्वता मारुती मारावा. रावण सांगते काल मी तुला काय काय कपट कर म्हणू. ते तू कसा आहे कपटाची मूर्ती. कपटाची मूर्ती कोणाला म्हणायचं? ज्याचा आजा होता कपटी, ज्याचा पंजा महाकपटी, ज्याचा बाप कपटी, त्याचा पोरगा सर्व कपटी. अरे तुझी खानदानच कपट्याची आहे. कोण म्हणते? काल नेहमीला रावण. मयापेक्षा तू 1000 कपटी आगावाज बोला. मरण पावल्या रघुनंदन मरण पावल्या हनुमंत तो मित्र मरेल सावचित्त निश्चित मरण पावेल श्री रघुनाथ दोघा मृत्यू त्याच रावण बोलणे काल नेहमीला एक जर मारुती मेला तर राम राहणार नाही. का राहणार नाही? लक्ष्मण मरणार आणि लक्ष्मणाच्या दुःखानं अटॅक येऊन राम मरणार. खरंच मरणारे लोक होते का? जे अग्नीतून जन्माला येतात. काच्यातून? अग्नीतून. त्या बाकी 4 महाभूताला खाऊन टाकतात. कोण्या? पृथ्वीला खातात, आकाशाला खातात, वाऱ्याला गरसून घेतात. हे असे महापंडित. आणि हे म्हणते एक जर मारुती मेला तर लक्ष्मण मरणार, लक्ष्मण मेल्यावर राम मरणार, राम मेल्यावर विभीषण राहणार का? नाही राहणार. बोला. मरण पावल्या रघुनंदन कैसे वाचेल विभीषण सुग्रीवी सांडिला प्राण अर्धक्षण लागता. मंडळे मेन जर आधार गेल्याच्या नंतर आधार. सुग्रीवाचा आधार कोण? राम. राम गेल्याच्या नंतर सुग्रीव राहत नाही. आता हे झालेला राजा. आता होणारा राजा वाचल का? कोण? विभीषण. एकही वाचणार नाही का? एक हनुमान गेल्याच्या नंतर वानर राहणार नाहीत, माकडं नाही, असोर नाही, जिकडे तिकडे राक्षसी राजे होईल या समयाला. कोण म्हणते? रावण. बोला. नवनीळ जांबुवंत जुत्पती मरतील समजता एवढा साधेल कार्यार्थ जरी हनुमंत मारीला. नवनीळ जांबुवंत दूतपती मरतील समजत. दूतपती समजत म्हणजे किती? सगळे मिळून 18. 18ला 18 मोठे लोक मरणार. बोला. मनोनी धरिले दोन्ही चरण दिनार्ध राज जाण चिंता सागरी बुडता पूर्ण तारू आपण स्वय झाला. दोन्ही चरण. कोण कोणाचे? 10 तोंडाचा 20 हाताचा. 4 तोंडाच्या 4च हाताच्या पाया पडते. ध्यानात ठेवा. कान नेहमीला मुंडके 4 आणि हातही 4. 8 हात नाहीत.
रावणाला मुंडकी येता आणि हात वीस अशी वेळ येते कवा आपण रस्ता सोडले आणि आपल्या गाड्या जर काटाडा कुटाडानं पळू लागल्या की ही वेळ आल्याशिवाय राहत नाही. यानं शहाणपणा सोडला, धर्म सोडला, नीती सोडली आणि जे करून आहे ते केलंय म्हणून पाया पडायची वेळ आली. कोणाला? रावणाला. बोला. मग ग्लानी भाकी बहुताय हरी चरणावरी मागुता माझा होतसे प्राणावस्था जीवदाता तो होई. अर्धराज्य देतो म्हणलं होतं. कोणाला? काल नेमीला. ध्यानात ठेवा. रावण काय म्हणलं? अर्धराज्य देतो. जे भावाची जमीन खाते, दत्ता महाराज, जे भावाची जमीन खाते ते गावाला खाल्याशिवाय राहत नाही. जे गावाला खाते ते तालुक्याला धुतल्याशिवाय राहत नाही. जे तालुक्याला खाते ते जिल्ह्याचं मुंडकं मोडल्याशिवाय राहत नाही. नाथबाबाचे शिष्य गावबारा म्हणतात अशा वकट्या अवलादी जर जन्माला आल्या तर यायचं जाग्यावरच तडतड भाजून टाकणे. रावण अवलादीतून चांगल्या आला का? वकट्या. बाप बाभन आणि माय राक्षस. मधलं डोकू कसं जन्मल? विचारी का अविचारी? हा विचार आल्यामुळं पाया पडायची वेळ आली. बोला. कथाची उत्तरे कला राक्षस वीर हृदय कोचिला दुर्धर कपट प्रकार भला रावणाला कपट म्हणून साखर म्हणलेला शब्द रबळाच्या ठिकाणी काढलं बोला गेला. पोळालो आणि काढलं मी ना मागं फिरून पाहिलं. अरे रे म्हणला जाणं कपट केले त्याचे तळपट भाजले. बोला. कपट करिता हिरण्य कशपू खंड विखंड केली वपू ते त्या मुचा क्रोल प्रतापू रुद्र रूपू जिंकावया. प्रथम दानवाचा राजा हिरण्यकशिपू ज्यानं भगवंताचं नाव बंद केलंय. नाव घेऊन देवाचे आयसे ब्रीद हिरण्यकशिपूचे. ज्याच्याकरता भगवंताला भक्त प्रल्हादाचा अवतार धरावा लागला. कोणाला? विष्णूला. लोक काय म्हणतात? संत थोर जाना का देव थोर जाना. अरे देवच थोर नंतर संत बाबा. परंपरा कुठून? इथून सुरू झाली. अरे हिरण्यकशिपूला म्हणावं लागलं का? तर भक्त प्रल्हादा संघ कपट केलं आणि कपट केल्यामुळं भगवंतानं नरसिंहाचा अवतार धरला. ज्याला दिवसा मरण नाही, ज्याला रात्री मरण नाही, ज्याला ओमर रोप्यावर धरून नखानं टरर पाळलं. अशी कथा कोण? नाथ बाबाजी शिजे गावबाऱ्याबद्दल. बोला. कपट साधीलो अमरेंद्र भंगीरा पिले शरीर कपट साधिले चंद्र घेतो रगा पिला. मंडळी, मागच्या वहीमध्ये दानवाचा राजा, या वहीमध्ये देवाचा राजा इंद्र कपट करायला कोणाबरोबर? अहिले बरोबर गेला. गौतमानं श्राप दिला. पदच्युत झाला. मोर होऊन फिरू लागला. कोण? इंद्र. इंद्राची अशी दशा झाली. चंद्र गुरु घरी विद्या शिकायला गेला. गुरुमाय बरोबर जे करून आहे ते केलं म्हणून चंद्र काळा झाला. विचार करतो कोण? काल नेहमी. अरे या दोघांचं कपट साधलं नाही तर माझं कसं साधलं? बोला. कपट साधी खाऊन जेवून घर घेणं आईस मांडील शस्त्रार्जुन साडून आत पाद छदन शेकी प्राण निमाला. कथा मंडळी. कथा कुठली? खाऊन जेवून घर घेणे आईशी मांडले सहस्रार्जुने. सरस्वती गंगेच्या तीरावर मैसवंती नावाची नगरी. कुठं? जम्मू काश्मीरच्या आणि उत्तर प्रदेशच्या मधला भाग. रेणू राजाची मुलगी रेणुका ही बायको कोणाची? जमताग्नीची. कथा कुठली आहे? बद्रिका आश्रमावरची. आपल्या इकडलेली नाही. मध्य प्रदेश मधली कथा आहे. जिथं दत्तप्रभू अहोरात्र अहोदिन राहतात तिथली कथा आहे. बघ, तो सहस्र नावाचा राजा अरविंद शिकारीला आला आणि रेणुकेला दया आली. सांगितलं मालक माझ्या बापाच्या शिवचाच राजा आहे आणि त्याला जेवायला बोलवा.
जेवायला बोलवायच्यानंतर अवतान गेलं. इंद्रा घरून गाय आणली, राजानं खाल्लं पिल्लं आणि जाता जाता म्हणला प्रधाना अरे स्वयंपाक कसा झाला. प्रधान कप्तान आम्हाला केलं तरी चांगलं नाही.
माझ्या 3.5 हाताच्या देहाची राख आणि रांगोळ झाल्याशिवाय राहत नाही हे मला ओळखू आलंय. कोण म्हणते? काल नाही मी. पण इथं गोष्ट अशी झाली बुरेकू खुदा कालनेमीचा विचार बोला. ऐसे जाणतो मी आपण सोय सांगत रावण कपिशी दे विघ्न करण ते मदती मरण ओढवल. मी म्हणतो ऐसे जाणतो मी आपण आणि मी सांगतो पण रावण सांगतोय की मारुती बरोबर विघ्न कर आणि मारुती बरोबर विघ्न केलं तर मी वाचत नाही. या दोन्ही बाजू मला माहित आहे. कोण म्हणते? काय नाही. पण नाही जात म्हणलं तर ही अवदान इथंच मारते. त्याच्यापेक्षा पंच माणसाला मरायचे. कसं मरायचे? वाऱ्या करून मरायचे का लोकांच्या चोऱ्या करून मरायचे? काल नाही तिचा विचार बोला. पाया पडोली रावणे आज राजदेवी गमने मदनी माली अपराध राज कोण भोगावे. कारण मी विचार करतो रावणच्या संख्येमध्ये जेवढे सोनं लहान पैसा जितका असं त्याचा आवाज येतो. पण मी जर तिकडे मेलो तर याचा पैसा याचा आपला याचे खरं माझ्या काय पेगाचे बचेंगे घर तो बांधेंगे घर डूब जाएंगे घर तर डूब जाएंगे घर. काय तू घर? कोण म्हणते? काय नाही मी बोला. आता नवतताना तरी रावणाची कर्ण घाते तया परसा हनुमंत होया माते हितकारी. नाही म्हणलं तर राहुल माझा जीवन हात नाही. याच्या हाताने मेलं तर नरक प्राप्ती आणि रावणाच्या हाताने मेलं तर स्वर्गाची प्राप्ती आहे. या तिहाचं ज्याच्यातून हे होते ते काव्याने विचार करते बोला. हनुमान सभाय त्रिरघुनाथ रावण प्रेम सदा डुलत होता त्याचे निहात गाता कृत्य कृत्य विधान. विचार करत आहे कालनेमीचा जिकडे तिकडे रामच राम पाहित चांदीचा हनुमान. कोण म्हणते? कालनेमी. आणि याची राम पाण्यामध्ये राम अग्नीमध्ये राम दगडामध्ये राम सचिवामध्ये राम आणि निर्जीवामध्ये राम पाण्याचे दृष्टे तो हनुमान आहे. आणि त्याच्या हाताने जर मेलं तर जन्मने आणि मरणे हे दोन्हीचं साकडं माझं चुकलं. विचार करते कोण? दिसायला वक्र काळ चिर ज्यानं कोण्याच गुरुचा अनुग्रह घेतला नाही पण ते प्रसन्न राव याचा विचार करते बोला. ऐसे विचारे अभिमानी माग देत रावण वतनी तुझी आज्ञा उल्लंघनी सामर्थ्य झाली आज्ञा. एवढा विचार केला आणि नमस्कार केला बोला. रावण सांगितलं रावण राजश्री मालक नवग्रह तुमच्या वर्णामध्ये आणि तुम्ही सांगितलेलं काम नाही करून बनण्याची ताकद कोणामध्ये हिंमत कोणामध्ये मोठेपणा कोण देतोय? काल नेहमी बोला. आईचा कोण आहे थोडा जो उल्लंघू शके तुझे उत्तर वेगे कले दिया नमस्कार निशाचर उतरला. कोण जगी आहे थोर देव राम शके तुझे उत्तर. आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घ्यावा. राम राम ठोकला उडान मारला बोला. पर्वता पावे जव मारती तवा पण गेला शीघ्रगती माया केली अति निगुती येई नित्यती परिधामी. आमच्या सत्यलोकामध्ये गुंतले करुण गुणान सत्य लोकांमध्ये गेला हनुमान आणि काल नेहमीचे उडान. कुठं? काल नेहमी पर्वतावर आला. आल्याबरोबर हाताने महापाली जंगलमध्ये रेल्वेवाली 12 मुले खाणेवाली छो म्हणला. छो म्हणल्याबरोबर काय झालं बोला. ते जावनी रक्षगण
किती घंट्याचा 3 घंट्याचा 3 घंट्याचा वरी मायावी शक्त्याचा चालत नाही महाराज किती घंट्याचा 3 घंट्याचा 14 घंटा याला वाचायचं नाही महाराजही वयाचा नाही आश्रम याचा मग ठिकाण बसायचं बोला आपण होली अग्निहोत्र तापस वेचे निरातर दिसे उपवासी निरंतर गेले उदर कपाटी अगदी बघाली जंगलमध्ये रेडवाली मुलांनी मूठ डोक्यावर ठेवले ठेवल्याबरोबर 2 हात गायब केले 3 मुंडके गायब केले आपण ते ढेपाळ शरीर होतं हे वाळून पापडी केलं पलीकडल्या माणसाने इकडं जर पाहिलं तर पलीकडचं दिसलं लागलं हे सोम कशाचं आहे मायावी मायावी जेवढं लटकं असते त्याला देव सुद्धा बोलते माणसं बोलतील याच्यामध्ये नवल नाही याच्यासारखा महात्मा आतापर्यंत कोणी झालाही नाही होणारही नाही असा महाराज झाला बोला माता जटाचा जभारे परिधान त्याची वरकरामध्ये वक्री वाढले चतुर्मुख फारे अति विचित्र भासती मंडळी जटांचा भार फासा प्रमाण केस पाठीमागं पडले नखाच्या चुंगळी वाहल्या गेल्या बगलामधून केस जमिनीमध्ये टेकले पाहणारा एखाद्या माणसानं मला की हा महात्मा 1000 वर्षापासून या जागेवर तपश्चर्या करायला बसलाय असं वातावरण तयार केलं बोला काकवर हाते लिंग बुडाले शेतात वानप्रसाद रामदेत जप करीत एकाग्र हात वर हात तिकडं केसच केस बुडाले लिंग नावाची अवस्था काचामध्ये केसामध्ये कपडे घालायचं काम नाही लोक म्हणजे नागा चालू आहे कुठला कुंभमेळ्या मधला म्हणजे बोला हाती घेऊनी जप मारी गुबळणे निभवया तळी तैसी खेचली मुद्रा लागली तैसी सैली दिसत आहे चिचमाळ घेऊन हातात तेले देवाचे नाव सोडून कव्हा येते कव्हा नाही कव्हा येते कव्हा नाही कोण मारुती खाल्ले मी कव्हा येते कव्हा नाही म्हणते माळेला एक एक मनी पडते वर पाहते बोला भागनिया वज्रासन करोनिया एकाग्र मन भगवत धनोनिया ध्यान माझे आगमन कपीस पाण्यामध्ये राहणारा बगळा तसा येणाऱ्या माशीची वाट पाहतो एवढ्या बारीकीनं कोणाची वाट पाहतो मारुतीची कोण काल मी बोला उदका माझिया देवक दैसा कोणी सात्विक सर्वाती पुण्यश्लोक ऐसा दे कधी सतत पाण्याच्या डोहावरी आला एक बगळा एक पाये घातला अपघात एकाच पायावर उभा राहिला गोळ्या बाबड्या माशा जवळ आले आल्यानंतर त्याला विचारलं महाराज कुठले ते म्हणजे आम्ही काशीचे काय करतात म्हणजे तुम्ही दर्शन माझ्या घ्यायला आल्याबरोबर मोक्ष देत असतो गोळ्या बाबड्या माशा दर्शनाला आल्या त्या माशाची कशी गमत करायला पुढच्या वेळेमध्ये बोला मत्यारिया दृष्टी तळी घटका कोणी सगळा गिळी देवी राज्यात कपट मिळी कप्या गमन शैली पातज मोठा मासा आला ते बगळ्यानं कटकन गिळ कडकड वाजवून देईन कडकड जर वाजलं तर मागचं गिरायक जवळ येत नाही गावामध्ये एक सपूर
यात्रा. मग काल बी नाही धागड कशाचा केलाय साधूचा दृष्टिकोनाची लावली बगड्याची बोला तव दक्षिण दिशेच्या भागी जैसी मूर्त होती अंगी की नक्षत्राचा पुंग स्वर्गी दिसे वेगी धावत आणि उडा मुखी जाच्या राम राम गरजे अंजानीचा हनुमान उडा कोणी म्हणाले दक्षिण दिशेकडून आलंय कोट पर्वताच्या माथ्यावर बोला ही बाळ तुझ्या हृदयाला ऐसा येत ते दादू नातरीचेच फलावून निसटला निघाला चढावया म्हणतात ना बाबा दिशेचे गोवाराया पाताळामध्ये असणारा सर्व त्या पृथ्वीतलावर येवं डोक्यावरचा मणी खाली काढून ठेवावं आणि त्या प्रकाशानं आपण चला हे जरा सर्वाचा दृष्टांत बाळ तुळे उदयांचळी आला निघणारा सूर्य झाला सुख असतोय येण्याप्रमाणे शिरीन मारुता तरी सुद्धा बोला ऐसा उडान कपिनाथान आले पर्वता ते देखता कांत राक्षस चित्तान धीर सर्वतान धरवे मंडळी वाटलं तर मशी करा वाटलं तर कोणाच्या हाटेवर पश्चात धुवा वाटलं तर कोणाच्या फोडल्या पाठीवर घ्या पण महाराज होऊ काय महाराज व्हा आता हे महाराज झाले ऐसे उदान कपिनाथा अरे पर्वताच्या माथा डुप्लिकेट महाराजांना खरा महाराज पाहिल्यावरून याचे डोळे लागले बोला डोळा पडली धापली रावळने मुरकुंडी पडली मनाचे मुरकुंडी नावे कभोंडी त्याची आली मोठ्या महाराजाने विचार केला आपल्या डुप्लिकेट जर माळा या खऱ्या महाराजांना जर वळ केल्या गप्पन डोळे लागल्या गेले आज पाय वाकडे झाले महाराज उलथून असताना खाली जमिनीवर पडले गुडघे फुटले घोळाना फुटला महाराजांचं कपाळ चंद्र झालं मग मागे तुम्ही पाहिलं बोला कोणतरी पाहिलं का ते म्हणजे आतापर्यंत कोणाला पाहिलं नाही पुन्हा सावरले पुन्हा असणार बसले बोला भगता बद होऊन या बाई विद्यादानी आपुले ते देई मद झाले काही अथवा नाही कार्याचा आणि विचार करायला मी कोण्या कामा करता आलो आणि मला माझ्या कामाची आठवण नाही मी काय माणूस होता काम कोणतं जमलं तर मारुतीला मारायचं नाही तर याच्या हातानं मरायचं देव माझा आणि मी देवाचा दुसरं याच्यामध्ये ती बोले आशा राहिली नाही कोण विचार करतोय का नाही बोला सगळ्या जन्माचे निदर्शन मज दोडाले जाचार आणि मी दुःखित बाबा सोयीत विचार नाचवे विचार ना सोयीत म्हणजे बायकोचा नाही पोराचा नाही सासूचा नाही मायेचा नाही बापाचा नाही आपण याकडे करा सोडवून संसार बंधन त्या वेळाची सोडा नका संसार सोडू नका पण त्या करा काही दिवस जीवाचं नाव त्या राक्षस विचार करतो अरे आज धन्य आज कोणाचा राम भक्ताच्या दर्शनाला माझ्या अनंत जन्माची पुण्याई असेल तर त्याच्या हाताबरोबर म्हणले बोला ना स्वामी कार्य साधावे येते की मुक्त व्हावे कप्याचे ते वितरण आणि कार्याचे मूर्तीत चित्ते पडिलो लग्नाचं काम करणे नाही तर मारुतीच्या हातानं मरणे आणि दोन्ही काम सोडून मी मुख्य नावाच्या का पडलो काय विचार करते बोला ऐसे विचारोनी मानसी देवैतला तन्या कपिले देखील धोरणी अगधावोनी ते आला विचार केला असताना महाराज बसले मारुतीला पाहिजे दूर 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 मागत घ्या महाराजाच्या जवळ आले बोला दुधोनी देखील आता बजे हर्षित कपीचे मानसे हरणा सर्वांगी उला
दिसावे मंडळी ज्याची त्याची अंतर्वर्ती. चोराला सगळं जग चोर दिसते, शाहूला सगळं जग शाहू दिसते, इमानदारा जग इमानदार दिसते आणि बैमानाला जग बैमान दिसते. जे जे दिसे ते ते भाषे, भाषे ते नाचे. हे कोणाचे? आपण जसे वागतो त्याच्यावर जग बोला. सजना ते मुख्य लक्षण समतो रूप आपण जग देखणे ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह तो सज्जनाचं लक्ष सांगायला कथा महाभारतामध्ये देवानं दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना या सभेमधून 10 चांगले वागून ठेवले. किती? 10. दुर्योधनाला 10 मिळाले नाही आणि धर्माला सांगितले आपले 10 वक्ती धर्माला 10 दिसले. म्हणतात आपण जसं वागतो असं जग त्या माणसाला. सज्जनाचे मुखे लक्षण जग देखणे ब्रह्म. हे जग कोणाचं आहे? देवाचं. मी हृदयामध्ये राहू, सर्व सुखाचा आरामू, ज्ञान शिका कामू विश्वावर. गाढव पाहिला तरी राम पाहण्याची त्याच्या दृष्टी हे सज्जनाचं लक्षण. आणि जिथं देव असेल त्याच्यात गाढव पाहण्याचं लक्षण आहे, हे दुर्जनाचं लक्षण बोला. जीवनिया काम कद समोनिया इतिहाचे दोन्ही जाता कन ब्रह्मानंद पावन इंद्रियाचे तोंड बंद केले. तोंड म्हणजे तोंड खाणे नाही, बकणे नाही, पिणे नाही. हे इंद्रिय सैरावैरा जाऊ लागले. त्या इंद्रियाला राम भक्तीला लावला. अशाच लोकांना राम दिसते, बाकीच्या त्याचा विचार करू नाही. मग तसे लोक इथे बसलेल्या बाकी किती हे देवाजीला माहित, तेव्हा आम्हाला माहित नाही. तो त्या बाकी एक हनुमान त्याचा गावामध्ये सज्जन नाही मारली म्हणून त्या लक्षण ज्या ठिकाणी म्हणतोय तिथं राम पाहण्याचे दिसते. आणि का नेमला राम दिसत नाही, रावण दिसत दिसते. मग एक सत्यवादी आणि एक असत्यवादी भांडण फक्त 2च गोष्टीच आहे, खऱ्याचं आणि खोट्याचं. ध्यानात ठेवा म्हणजे जगामध्ये आणखी खऱ्याचा पडदा कोणाला लागला नाही आणि खोटं काय याची माहिती नाही. केव्हापासून जग निर्माण झाले तेव्हापासून ते आतापर्यंत जे आपल्याला खरं वाटते ते दुसऱ्याला खोटं वाटते, जे दुसऱ्याला खरं वाटते हे आपल्याला खोटं वाटते. जगाची रीत आहे. पण त्या पाठी एक आमंत नावाचं अग्नीमध्ये राम, पाण्यामध्ये राम. जिथे जाती दृष्टी पडे तिथे राम उपदर्शन होईल. कोणाला? मारुतीला बोला. त्याची वाळलेल्या गवतामध्ये राम, वल्ल्या गवतामध्ये राम, कुत्र्यामध्ये राम, मांजरामध्ये राम, अवघे चितगण वासती. कोणाला? ज्याच्या देहामधल्या सगळ्यात वरत्या राम झाल्या त्याला. या शरीरामध्ये एक वरती नाही, अनेक वरते. एक पाऊल टाकलं की एक वरती उभी राहते. 100 पावलामध्ये 200 वरत्या उभ्या राहतात. काय करू आणि काय नाही. ज्याच्या वरत्या राम झाल्या अशा माणसाचं लक्षण सांगतं त्या बाकी एक हनुमान. कसा? गावाला म्हणतात तसा बोला. हे सज्जनाचे लक्षण डोक्याने का विचक्षण सांग त्याचेही
भगवंताची बोला देखे धनवंता गमाने सजन त्याची आत्या धरे रक्त देखो लिए कदरा सयदाता रे वैसवी देखोनी धनवंत व्हावे पैसे वाल्या पुढे माणसं भरती त्याच्यात मला कुत्रेचा बोला ओळखाय कोणा पुढे पैसे वाला हे विषय पण आता दुर्धक माणसाचा शावकाराला घरात एकाला पंढरपूरचा वार करी की हरी विठ्ठल ते मला दंड पाठीत बसल्यावर कसं वाटतं लाज वाटते काय मला तुम्हाला गळ्यात माळा घालायले धाम धोकडा झेंडे घेऊन फिरायले भीक मागायले काम करा म्हणते ज्याचा विषय पैसा आता त्या बदमासाच्या वया बोला मने भगवंताची कोण सत्ता चित्त ईश्वर दत्त भोगाचा तांडुली धरली तापदता अभाग्यता केवडी पा पैशाला म्हणते भगवंताची कोण सत्ता ईश्वर दत्त भोग दत्त म्हणजे पैसा इथं पैसा आहे तिकडे देवाचं काही काम नाही एवढा पैसा सोडलाय भगवी लुंगी घातली दाढी घातली गळ्यात मला घातल्यात वारी करायला काय भागी कोण म्हणते त्याचा विषय पैसा झालाय तो बोला मी ते क्षणाचा दोन त्याचा इचा विचार आता कामातून दोन संशय पार सांगेन म्हणजे त्याचा विषय पैसा झाला त्याचा हे विचार आता कामातून म्हणजे काम नावाची वासना त्याच्या डोळ्यात उतरली या भागाकरता 5-4 वया 4 नाही 3.5 वया म्हणजे तर गौबाऱ्या बोला त्रिकमा जाते तिथी माया बहिणी ते नोळकती त्रिरूपदाजी व्रती जगदेकती त्रिरूप असं त्याच्या वृत्तीमध्ये काम मनामध्ये काम ध्यानामध्ये काम त्या माणसाला जग कसं दिसते आपण असं की गणितात काळ ते म्हणजे जग आपल्या जग पण जग कसं नसते मग त्याच्याकरता गंभाराचे शिष्य म्हणतात याला घरातले चांगले वाटतात का बाहेरचे बोला पुढे बापा बाबाची सांगता गोष्टी माय बहिणीचा विकल्प पोटी इतराची कायची गोष्टी सकळ सृष्टी माधारी 90 वर्षाचा बाप आहे कोणाचा ज्याच्या डोळ्यात काम नावाची अवस्था उतरली त्याचा 90 वर्षाचा बाप एक आपल्या शेजारने माथारीला बोलते त्या बाईचं वय 85 वर्षे हे म्हणते माझ्या बापाचं या म्हातारीचं काहीतरी लफडे बाबा भावाशी सांगता गोष्टी एक बहीण आपल्या भावाला बोलते ते म्हणते या पोराचं या पोरीचं काहीतरी लफडं येड्या आणि ती पोरगी नाही ती एका भावाची बहीण आहे एकीकडे आपली माय कोणाला एका शेजाऱ्याला बोलते आपल्या माईचे कपडे धरते नागबाबा म्हणले असे महिने बने बोला हनुमान दादुरते आघादा दादुरते जत बोध कपड भेद साधू ते तुका नमुआला साधू रत्न आघात आघात या शब्दात काय अर्थ
जे वक्ते कामाला लोक करतात हे रात्रशाही जागी हे रात्रशाही बी शेती मग मालकाचं काम करण्याकरता कोण काल मी पुष्कळ आहे हातामध्ये बकेट घेतली आणि बकेट आणि पाणी आणि टायर घेऊन त्याच्याला माठाचे पाय घ्यायला आला बोला कपिशी आदित्य मानिड नम्र झाला भुता नाही कोण हिने अनंत हे कसं नाही झालं नबरी झालं पण त्याचे पाय दाबून लागलं फळमुळं आणले आणि खा म्हणू लागलं कामून तुम्ही लांबून आले म्हणून बोला स्वामी अंगीकाराले फळमुळं प्रार्थना करावे मार्गी दिगले ती बहुळ करून उडान लागून आला हनुमान स्वामी तुम्ही लांबून आले शिरले थकले गोड गोड फडका थंडगार पाणी पिया म्हणते कोण काल मी बोला कोण कार्या त्वरित तुम्ही येत येण केलं बोलायला सुरुवात केली रामाचे तो दिसायला लागले इथे कशाला आले कोण म्हणते काल मी बोला म्हणाल तू काय दानची भेटी झाली बहुतरची सांगितले वाजती ऐक तुझा पाजी म्हणते काल नव्हे तो म्हणजे किंवा का सांगायला लागला बऱ्याच ऋषीची भेट झाली याला एका ऋषीची भेट नाही त्याने सांगितले वानतेची काय सांगितलं 18 बंधू बांधर 72 कोटी विसामध्ये एक आपाडचं दीपानं बांधत आहे कोणी सांगितलं ऋषीनं ते कोणाच्या डोळ्यात आहे रामाच्या तुम्हाला बोलते का नाही बोला बंधू दोघे पितृवचनी निगतीने बंधू दोघे बालकान सोडलं अयोध्या खंडापासून त्यांना रामायण चालू केलं सीतेला घरी ठेवलं सांगायला राम आणि लक्ष्मण बापाच्या वचनामुळे वनात आले बोला कपिनाथ आवडी उठली बहुता अनुचारित परितावया श्रीरामाची चरित्र गाथा ऐकली हनुमान कोणाची रामाची चरित्र गाथा ऐकली त्याकरता मंत्र्याच्या सेवा अंगाचे कात झाले अरे कथा पुढातून चुको या शेंड्यातून चुको माझ्या मालकाची कथा आहे ना मागे सांगूया पुढे राम वनवासात आला आल्यावर जे करू नाही ते काम केलं काय काय केलं सुग्रीवाला आपलेसे केले वाणीचे प्राण घेतले वानर लंकेमध्ये पाठविले काला गाव फुकून द्याला म्हणते कोण बोला सोयावती भंगिले ऐकत रामला ते काय थोडे भार्गवाचे बाबा प्रचंड घेतले मिथुनेच्या ठिकाणी सीतेचं श्रीवर रामानं जीव केलं परशुरामाचं प्रधान बोललं रावण धुळीमध्ये लोळत होता हे उठिवला लंकेला पाठिवला बायको घेऊन गावाकडून राम निघाला म्हणते कोण काल निघाले आपण मारुनी राज्यात
सीतेसहित दोघं जण लक्ष्मणाला घरी ठेवलं. सांगितलं सीता आणि राम वनवासात आले. आजा बरोबर वाईचा काटा काढला बोला. राज्य सुखी वाद राजा वादळतैल्या परमित केलं तेव्हा नर्तन देखील आणि पुजले रामचरण. अरे सुग्रीवाला आपलं केलं आता तू आले 72 कोटी काय 56